चिंचवड महानगरपालिकेलाच मिळणार आहे, ते डोनेशन स्वरूपात असो किंवा फी स्वरूपात असो, वार्षिक फी असते त्या स्वरूपात. 91 जमिनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडनं आरक्षण क्रमांक 4/27 जे की शाळेचं आरक्षण आहे. हे आरक्षण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडनं डेव्हलप करण्यासाठी आदित्य एज्युकेशन कॅम्पस म्हणून रामनगर यांना भाडे तत्वावरती देत आहे आणि त्याबद्दल 15 तारखेला तो जीबी ठराव मांडणार आहेत. खरं तर मला सर्वांना एक सांगायचंय की आज या ठिकाणी आणि त्याचं प्रति महिना भाडं हे त्यांनी 3 रुपये 60 पैसे आकारलेलं आहे. जर पालिके आणि त्यातून जर दरमहा फक्त पालिकेला 3 लाख रुपये उत्पन्न मिळणार आहे. मग जी आदित्य एज्युकेशन कॅम्प कंपनी आहे हिला ती जागा भाडेतत्वावरती देण्यासाठी नक्की कोणाचा आग्रह आहे? दुसरी गोष्ट, जर त्या भागात कुठेही उच्च माध्यमिक शिक्षणाची आता आपण जर पाहिलं तर तातवडे, पुनवळे आणि रावेचा काही भाग घेतला, किवळेचा काही भाग घेतला, तर त्या परिसरात कुठेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडनं उच्च माध्यमिक विद्यालयाची सोय नाही. जर त्या ठिकाणी पालिकेतर्फे जर एक उच्च माध्यमिक विद्यालयाची सोय झाली तर त्यातून कितीतरी गोरगरीब विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शिक्षण मिळू शकतं. परंतु असं असताना देखील फक्त कोणाच्या तरी अट्टाहासापायी आणि एका आमदाराच्या आग्रहाखातीर फक्त ती जागा ती आदित्य एज्युकेशन कॅम्पसला देत आहेत. ती जागा ही 30 वर्षासाठी भाडेतत्वावरती देणार आहेत. तर ती जागा भाडेतत्वावरती देऊ नये यासाठी आम्ही काल आयुक्त साहेबांना देखील भेटलो. जर आमचं निवेदन जुगारून जर त्यांनी ती जागा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने जर ती जागा आदित्य एज्युकेशन कॅम्पस जी की बोरवलीला आहे जर त्यांना ही जमीन भाडेतत्वावरती दिली तर शिवसेना येत्या 18 तारखेला रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही. दुसरी गोष्ट होती, पिंपरी तातवडे येथील सर्वे नंबर 64/2/1 मध्ये एका पूर्ण बिल्डरच्या फायद्यासाठी चक्क नाला हा टर्न करण्यात आलेला आहे. जे की नाला टर्न करण्याबाबत आम्ही जर माहिती घेतली तर त्यावेळेस असं सांगण्यात आलं की आम्ही एक प्रायव्हेट कन्सल्टंट एजन्सीची आम्ही माहिती घेतलेली आहे आणि त्या कन्सल्टंटच्या आधारे प्रभागनी त्यांना तो नाला शिफ्टिंगची परमिशन दिली. असं जर प्रत्येक प्रायव्हेट कन्सल्टंटच्या आधारे जर पीसीएमसी चालत राहिली तर या शहरात नाले राहतील का? जर प्रायव्हेट कन्सल्टंटच्या आधारे जर बिल्डिंग परमिशननी त्यांना जर प्लॅन सँक्शन देत असतील तर मग बांधकाम परवानगी घ्यायची गरज काय? बरोबर आहे ना? जर तुम्ही आज नाल्याचं स्वरूप चेंज करताय, कोणासाठी चेंज करताय? आणि नाला अशी आकारात त्याची आताची सद्यस्थिती अशी आहे की तो नाल्याचं काम पूर्ण झालेलं नाही. आता पावसाळा चालू होणार, त्याच्या लगत अनेक कितीतरी लोक राहतात. मग ते कोणाच्या फायद्यासाठी, म्हणजे एका व्यक्तीचा फायदा करण्यासाठी ते पूर्ण पाणी त्या लोकांच्या घरात सोडणार आहेत का आता? आणि प्रत्येक नैसर्गिक नाल्याची जर छेडछाड करत राहिले प्रत्येक जण तर या शहराची परिस्थिती कालांतराने काय होईल? तिसरी गोष्ट अशी होती की पिंपरी चिंचवड शहरात महानगरपालिकेतर्फे शाळेमध्ये गणवेश वाटप केले जातं, शालेय साहित्य वाटप केलं जातं. आता ते साहित्य वाटप करण्यासाठी जगदंबा पद्माचंद जैन यांची जी जगदंबा महिला रेडीमेड ड्रेसेस सोलापूर ही जी संस्था आहे या संस्थेला हे देण्यात आलेलं आहे. 22 एप्रिल 2026 रोजी ठराव क्रमांक 366 नुसार हा ठराव पास झाला. परंतु महाराष्ट्र शासनाच्या GR नुसार 3 लाखाच्या वरती जर कोणती निविदा असेल किंवा 3 लाखाच्या वरती कोणत्या रकमेची जर हे असेल तर ती नियमानुसार त्याची ई निविदा काढणं गरजेचं असतं. परंतु मग कोणासाठी ई निविदा न काढता आणि त्या निविदामध्ये रक्कम जी काय असेल ती रक्कम देखील नाहीये. ज्यावेळेस तो ठराव पास झाला तर ती रक्कम देखील टाकलेली नव्हती. त्या ठरावाची प्रत देखील मी तुम्हाला देतो.
मग कोणाच्या आग्रहाखातीर तो ठराव पास करण्यात आला? जे की सूचक म्हणून त्यामध्ये संदीप वगैरे देखील होते, नगरसेवक. त्यानंतर त्यांनी लेटर दिलं की बाबा सूचक यादीतनं माझं नाव वगळून यावं, कारण मी ते मांडलंच नव्हतं. विकास साने देखील अनुमोदक होते त्याला. दोघांचंही म्हणणं आहे की तो आम्ही प्रस्तावही ठेवला नव्हता आणि विकास सानेंचं म्हणते की आम्ही अनुमोदकही नव्हतो. नंतर त्याच्यात काही चेंज करण्यात आलं याची माहिती आम्हाला नाहीये. परंतु जर तुम्ही तो ठराव पास करताय, बरं त्या दिवशी अनेक म्हणजे जवळपास 32-33 ठराव असतील, सगळे पास करण्यात आले. परंतु तो ठराव पास करताना कुठली ई निविदा काढलेली नव्हती आणि त्या ठरावामध्ये कुठेही ती रक्कम लिहिलेली नाही. मग असा एकच ठराव कोणाच्या आग्रहाखातीर एवढ्या फास्ट पास करण्यात आला? आणि महाराष्ट्र शासनाचा जी आर देखील आहे आमच्याकडे, तोही दाखवतो. जर 3 लाखाच्या वरती जर आपण कुठल्याही रकमेच्या स्वरूपात हे काढत असेल किंवा कुठलेही टेंडर काढणार असेल आणि त्याची रक्कम जर 3 लाखाच्या पुढे असेल, तर नियमाने त्याची ई निविदा म्हणजे प्रत्येकाचा कार्यकाल दिलेला आहे. 3 लाखापर्यंतचं जर काम असेल तर त्याची ई निविदाचा कार्यकाल दिलेला आहे. तुमचं 5 लाखापर्यंतचं काम असेल तर त्याच्या ई निविदाचा कार्यक्रम दिलेला आहे. तुमचं 5 कोटीच्या पुढचं बजेट असेल तर ते किमान 15 दिवसाच्या अगोदर ई निविदा पाहिजे. मग असं काही नसताना डायरेक्ट कोणती ई निविदा न काढता आणि त्यामध्ये कोणती रक्कम नसताना तो ठराव मंजूर कसा करण्यात आला? तर याबाबत काल आम्ही आयुक्त साहेबांची भेट घेतली होती खरं तर. परंतु ते म्हटले आपण सविस्तर याबाबत मी माहिती मागवतो. माहिती मागवण्यापेक्षा तुमच्याच याच्यात तो ठराव पास झालेला आहे. आता ह्याच्या पलीकडे तुम्ही कोणती माहिती मागवणार आहे? पुनवळीची शाळा देखील असेल की बाबा तुम्ही मग कोणाच्या आग्रहाखातीर जर आता हे आरक्षण जर असे तुम्ही डेव्हलपमेंट करायला गेले तर पिंपरी चिंचवड लवकरच खासगीकरण होईल. प्रत्येक आरक्षण जर तुम्ही प्रत्येक जर प्रायव्हेट संस्थेला देत गेले तर पिंपरी चिंचवड खासगीकरणच होणार ना. आरक्षण हे गोरगरिबांच्या किंवा लोकांच्या सुखसुविधांसाठी असतं, जे की पिंपरी चिंचवड महानगरपालिका विकास आराखडा बनवताना त्या दृष्टीने टाकतात.